नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर 2 दिवसांचे व्लॉग एकत्र तुम्हाला दिसणार आहेत. खूप सुंदर व्लॉग आहे, अजिबात डिसअपॉइंट करणार नाही तुम्हाला, त्यामुळे पूर्ण बघा. आम्ही असे कधी केली नवरा तर समस्त लोक जाऊन देवाला वगैरे देवाला आम्ही कधी बैसून पूजा करी ते तुमचे चरण लिंगन देखो तुमचे ते श्री गुरु म्हणते एक भक्त सर्वत्र ईश्वर तत्परता स्नानमय असे आता तर मंडळी, दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला पूर्ण अध्याय समाप्त करायचे होते गुरुचरित्राचे, त्यामुळे हे ते ग्रंथ वाचत होते. आणि तेवढ्यात मी उंबरठा पूजन करायला घेतलं. थोडीशी हळद घ्यायची, त्याच्यात आपल्याला चंदन टाकायचं आहे. पावडरही चालेल आणि ओल्या फॉर्ममध्ये पण चालेल. त्याच्यानंतर आपल्याला गंगाजल, रोज वॉटर या गोष्टी घ्यायच्या आहेत. नंतर साधं पाणी घेऊन त्याला आपल्याला थोडंसं असं पातळ करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला घराच्या दारावरती गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आणि मग हळदीचं लेपन लावून घ्यायचं आहे. मला पण आधी या गोष्टीचं एवढं माहीत नव्हतं, पण नंतर मग मला कळालं की उंबरठा पूजन आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मोठा संस्कार असतो. जेव्हा पण नव्या वास्तूमध्ये प्रवेश होतो तेव्हासुद्धा उंबरठा पूजन केलं जातं. हळदीचं लेपन खूप जास्त पवित्र मानलं जातं. कारण कसं आहे, कोणतीही व्यक्ती असू दे, कोणतीही निगेटिव्हिटी असू दे, ती उंबरठ्यातूनच प्रवेश करते. आणि खूप महत्त्वाचं असतं की आपला उंबरठा तितका पॉझिटिव्ह ठेवणं आणि निगेटिव्हिटीपासून त्याला वाचवणं. त्यामुळे खूप जास्त महत्त्व असतं उंबरठा पूजन करायला, खास करून जेव्हा गुरुवार असतात, लक्ष्मीचे व्रत असतात, घरात काहीतरी कार्यक्रम असतो. जसं की आता गुरुचरित्र चालू होतं माझंवालं, प्लस गुरुवार पण होता मार्गशीर्ष महिन्यातला, त्यातच दत्त जयंती होती, म्हणजे खूप जास्त शुभ दिवस होता. त्यामुळे मी उंबरठा पूजन करायला घेतला आणि खरंच खूप पॉझिटिव्ह वाईब येते. आणि मी ठरवलं आहे की मी हे आता नेहमी करत जाईल, जेव्हा जेव्हा चांगले म्हणजे ओकेजन्स येत जातील, उपवास वगैरे असेल तेव्हा करत जाईल. कारण खरंच खूप सुंदर वाटतं म्हणजे आणि खरंच आपण आपल्या घराला त्या निगेटिव्हिटीपासून वाचवू शकतो. मग यापेक्षा जास्त चांगली गोष्ट काय असू शकते. तर छान उंबरठा पूजला गेला माझा आणि त्यानंतर मग यांनी हार आणला होता महाराजांसाठी आणि मग तो हार पण महाराजांना घातला आणि किती छान दिसतोय बघा हार. आणि त्याच्यानंतर मग फुलं पण होते. मग मी उंबरठ्यावर ठेवले नव्हते, तर मी ते फुलं पण उंबरठ्यावर ठेवून घेतले आणि नंतर मग मी माझ्या पुढच्या कामाला लागले. तोवर यांनी इथे स्वामींजवळ पण फुलं ठेवून घेतले. आता मला फराळाची तयारी करायची होती, कारण यांना म्हणजे 12 वाजेपर्यंत आम्हाला अध्याय संपवायचा होता आणि त्याच्यानंतर 12:37 या वेळेला आरती होती. तर तेवढ्यात मी घरातले बरेचसे कामं होते ते आवरून घेतले. जसं की कपडे होते वाळत घालायचे ते पण घातले आणि बाकीचे पण सगळे कामं आवरून घेतले. जसं की घराची झाडझूड होती. त्याच्यानंतर फराळासाठी मला जे बटाटे वगैरे कापून ठेवायचे होते ते पण कापून पाण्यात ठेवून दिले आणि गरम गरम करू म्हटलं. तर कपडे वगैरे वाळत घालून आली आणि त्याच्यानंतर मग फराळ करायला घेतला. नंतर मग सायंकाळी आम्ही आलो होतो मळ्यामध्ये, कारण मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या उद्यापनासाठी. गुरुचरित्राचं उद्यापन करायचं होतं, तर त्याच्यासाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या. जसं केळीचं पान एक हवं होतं मला, त्याच्यानंतर ताजा ताजा कढीपत्ता होता तो पण तोडून घेतला. मोठे लाकडं नाही आहेत का हो? हां. तर मंडळी, मला 1-1.25 वर्ष झालं असेल मी मळ्यात आली नाही आहे आणि तेव्हा हे असं पपई वगैरे लावलेली नव्हती, पण आता 3 झाडं आहेत आणि इतकं सुंदर वाटत होतं ते बघायला. इतक्या लागलेल्या होत्या त्या मस्त. आणि इथे खाली सगळा पालक लावलेला आहे. खाली सगळे झाड आहेत पा, हे बाई हातालाच आहे तुमच्या.
मळ्यात येण्याचं कारण हे होतं की मला लाकडं हवे होते, त्याच्यानंतर कांदे पण संपले होते, कांदे घ्यायचे होते, बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या मला उद्या लागणार होत्या, त्यासाठी मी आले होते. आणि सगळं काही घेतलं गेलं आणि मग म्हटलं थोडंसं पुढेपर्यंत फिरून येऊ. काही नाही केलं, थोडंसं पुढे गेली आणि मग परत रिटर्न आलो. कारण याचं ना फार लवकर संध्याकाळ होऊन जाते आता हिवाळ्यामध्ये, त्यामुळे लवकर घरी आलो. तर मंडळी, हा आहे दुसरा दिवस, म्हणजे गुरुचरित्राची सांगता करण्याचा दिवस. आणि उद्यापन करायचं होतं आज गुरुचरित्राचं, त्यामुळे मी लवकरच सकाळी सकाळी नैवेद्य करायला घेतला. 11:30च्या आत नैवेद्य द्यायला गेला पाहिजे. तर सर्वात आधी उसळ करून घेतली. तसं मी बाकी सगळं प्रिपरेशन करून घेतलं होतं. म्हटलं तुमच्याशी पण थोडंफार शेअर करूया. उसळची भाजी केली आणि लगेच मग वरण टाकायला घेतलं. खरं तर माझी इच्छा होती पुरणपोळी करण्याची, कारण म्हटलं स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य खूप आवडतो. पण मला काही कारणास्तव नाही पॉसिबल झालं. मग म्हटलं ठीक आहे, वरण भात करूया आणि पुरी आणि खीर करूया म्हटलं. तर ठीक आहे म्हटलं, नंतर पण पुन्हा कधीतरी पुरणपोळी करता येईल, पण यावेळी मला खरंच शक्य झालं नाही. त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे, वरण भात आणि ह्या त्या गोष्टी करून घेऊ. तर पटकन वरणाला फोडणी देऊन घेतली आणि नंतर पुन्हा बरेचसे कामं होते मला, ते पण करायचे होते. आणि मी गाऊन घातलेला आहे, कारण मला साडीवर अजिबात कामं जमत नाही. त्याच्यानंतर पुन्हा साडी खराब होते चांगली साडी नेसली तर, आणि मुळात सुचतच नाही कामं. तर इकडे उसळ पण छान अशी तयार झालेली आहे. आणि तेवढ्यात मग कालचा जो भाजीपाला होता, जो निवडायचा होता, तो मी निवडून ठेवला आणि बाकीचं सगळं मग फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आणि जे जे तयार होत होतं ते मी टेबलवर ठेवून घेत होती. आता पुरी आणि भाजी राहिली होती, नंतर मग साडी नेसेल. तर चला मंडळी, एकदा दाखवते काय बनवलेलं आहे. तर इथे खीर आहे, त्याच्यानंतर भात आहे आणि इथे भजी काढलेली आहे, कांदा भजी, जी स्वामींना आवडते म्हणून हा नैवेद्य केला. त्याच्यानंतर इथे उसळ केलेली आहे, जास्त रस्साही नाही आणि जास्त कोरडी पण नाही. त्याच्यानंतर वरण केलेलं आहे, आंबट गोड तिखट असं. आणि पुऱ्या काढलेल्या आहेत मस्तपैकी. त्याच्यानंतर केळीच्या पानाचे मी असे 5 आकार करून घेतले आणि त्यात मी 5 नैवेद्य तयार केले. त्यात कुलस्वामिनीसाठी असतो, त्याच्यानंतर ग्रंथासाठी असतो, स्वामींसाठी असतो, गाईसाठी असतो आणि एक कुत्र्यासाठी असतो. असे पूर्णपणे 5 नैवेद्य असतात. आणि ते व्यवस्थित मी ठेवून घेतले आणि त्याच्यानंतर मग आता पूजा करू म्हटलं. सगळ्यात आधी ग्रंथाची पूजा करून घेतली आणि खूप छान झालं सगळं. उद्यापन होईपर्यंत खूप जास्त अडचणी पण आल्या, खूप जास्त परीक्षा पण घेतली पहिल्या दिवसापासून आणि खूप जास्त अनुभव आले आहेत, ते नक्कीच मी सांगेन तुम्हाला. आणि त्याच्यानंतर एक चांगला पहिल्याच दिवशी मला स्वामींनी खूप चांगला असा चमत्कारच म्हणता येईल त्याला, कारण शेवटी ज्याला कळायचं त्यालाच कळतं ते. पण मला खरंच खूप ग्रेटफुल समजते मी की स्वामींनी मला त्या प्रकारे दर्शन दिलं. तर सायंकाळी बघा सगळं काही व्यवस्थित आवरून ठेवलं होतं आणि मग फक्त चपात्या केल्या होत्या, बाकी सगळं काही ऑलरेडी होतं. तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. माझे जे काही अनुभव आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये नक्की सांगेन. सध्यापुरता मी तुम्हाला हा फोटो शेअर करते आहे आणि यात तुम्हाला काय दिसतंय मला ते सांगा. हे मला पहिल्या दिवशी आलेला अनुभव आहे हा. जेव्हा मी पहिला अध्याय वाचायला सुरुवात केली होती तेव्हा मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतंय.